हे नाही सहन होत विदुर भाऊजी. घेऊन जा त्याला. त्याचा स्वरही नाही ऐकवत. त्याला घेऊन जा इथून आणि सांगा महाराजांना. त्यांना म्हणावं तुमच्या दारात पडला आहे एक कुत्रा. त्याचे फार हाल करू नका. त्याला लवकर ठार मारा. नाहीतर नका, असं नका सांगू. मी ऐकते धर्मराजांना कुत्रे फार आवडतात. त्यांचे हात चाटणारे, त्यांच्या पायात नाचणारे श्वान त्यांना फार प्रिय असतात. तेव्हा दिली जाणार नाही एवढी मोठी किंमत या कृतज्ञ कुलांगाराला. पण निदान म्हणावं दया करा तुमच्या या स्वेच्छांद चुलतीवर आणि नका मांडू प्रदर्शन या असल्या लाचार भ्रमिष्ठांचं. किंवा कोंडून ठेवा त्यांना तळघरात. जिथे माझा दुर्योधन ठेवीत असे कोडक्या साधूंना. सत्याचे आणि सद्वर्तनाचे गोडवे गाणारे पुष्कळ असत. पण फार थोडे त्या अंधाऱ्यात तळघरात टिकत. यालाही तिथेच गाडा. म्हणजे याच्या किंकाऱ्यांनी मी कुणाची निद्रा भांगणार नाही. पांचाली सकट त्या 5 पुण्यवान पांडवांची नाही की आमच्यासारख्या पापी वृद्धांची नाही. नाही महाराज, तुम्हाला नाही समजणार. जिचे पुत्र मारले गेले त्या आईच्या दुःखाची धार तुम्हाला थोडीच कापून जाते. कसेही असोत ते दुरात्मे व महात्मे, पण सारे माझेच पुत्र होते. होती त्यांना सत्तेची हाव, मनात होता कुटील भाव. पण त्यात त्यांची नव्हती चूक. कुणाला नसते सत्तेची भूक. त्यांचा पिता अंध त्यातून, म्हणूनच ते सदा भ्यालेले आतून. पंडूचेच मुलगे राजे होतील, हाती भिकेची झोळी देतील. या धास्तीने ते कावले होते झाले होते. तरीही ते माझेच पुत्र होते. संयमाची आणि त्यांची कधीच नव्हती जवळीक. म्हणून हातून अनेकदा घडली आगळीक. त्यांनी पांचालीवर हात टाकला तेव्हा माझा संताप अनावर झाला. त्यावेळी नाही का मी त्यांना आणि त्यांच्या पूज्य पिताजींना जहर लावून शब्दांना टाकून बोलले होते. पण तरीही ते माझेच तर पुत्र होते. मी नाही तर कोण करणार त्यांचं यश जमा. मी नाही तर कोण करणार त्यांच्या पापांना क्षमा. आणि अधर्म कुणी नाही केला. सांगा, अधर्म कुणी नाही केला. पण जय मात्र पांडवांचा झाला. आणि सगळाच खोटेपणा खपला. कुंतीने मुलांचा जय पाहिला. कुंतीने मुलांचा जय पाहिला म्हणून ती 5 यशस्वी आई. आणि मी एक निपुत्रिक बाई. ती कुंती काय माझं दुःख समजणार. जिचे पुत्र मारले गेले ती पांचालीच माझं दुःख समजू शकते. ती पांचालीच माझं दुःख समजू शकते. कोण? धर्मराज. इथेच आहेस का तू? काय म्हणालास? तू माझं दुःख समजू शकतोस? हेही थोर आश्चर्यच. मला ठाऊक आहे धर्मराजा, तू आहेस त्रिकाल ज्ञानी पंडित. पण तूही जाणत नाहीस असं आहे बरंच काही. अरे प्रकाश सारं पाहू शकतो, पण स्वतःच पाहू शकत नाही अंधाराला. जसा पुण्यवान पाहू शकत नाही पापाला आणि जेता जाणत नाही जिताला. हा युयुत्सू माझा पुत्र नाही, तो आहे मारेकरी त्यांचा. या कंचनी मातेच्या पुत्रानं
सदैव द्वेष केला कौरव राजपुत्रांचा, तरीही मी म्हंटल हाही पुत्र गांधारीचाच. हे पण रणांगणावर कुरुक्षेत्री जेव्हा त्याने बंधू मारला त्या क्षणी तो मला मेला. हे किंकाळ्या मारणार पिशाच आहे, पिशाच आहे माझ्या मुलाचं. धर्मराजा त्याला सद्गती द्या, सद्गती द्या त्याला.